नमस्कार, रस स्वादम किचन मध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज मी करणार आहे पनीर रायतं। एक नॉर्मल जेवणात चालणारं आणि एक उपासाला चालणारं। चला तर मग बघूया कसं करायचं ते। त्यासाठी लागणारं साहित्य आहे दही, पनीर, साजूक तूप, थोडीशी साखर, ती ऐच्छिक आहे, तूप फोडणीसाठी, त्याच्यानंतर त्यात हाफ टीस्पून मोहरी घेतली आहे, हाफ टीस्पून हिंग आहे, हाफ टीस्पून उडदाची डाळ आहे, चवीप्रमाणे मीठ, एक 15-16 गोडलिंबू म्हणजे कढीपत्त्याची पानं आहेत आणि 2 लाल मिरच्या। चला तर मग आपण आता कृतीला सुरुवात करूया। सुरुवातीला आपल्याला जेवढं दही हवं आहे ना तेवढं आपण घेऊन घेऊया। याच्यात प्रमाण हे आपल्यालाच ठरवावं लागतं, कारण आपल्याला आपल्या घरच्या अंदाजाने हे रायतं करायचं आहे। आणि याला छान आता हे घुसळून घेऊया। हे बघा, मी असं हे छान दही घुसळून घेतलेलं आहे। आता आपल्याला फोडणी तयार करायची। हे बघा, मी 1 टीस्पून साजूक तूप घेतलेलं आहे। तुपाचं प्रमाण तुम्ही ठरवू शकता, कमी जास्त, कोणाला कमी हवं असल्यास कमी किंवा जास्त। साजूक तूप असल्यामुळे त्याची चव सुंदरच लागते। तूप गरम झाल्याबरोबर आपल्याला ही हाफ टीस्पून मोहरी त्यात घालायची आहे। त्याच्यानंतर ही उडदाची डाळ घालायची हाफ टीस्पून, ही जी कढीपत्त्याची गोडलिंबाची पान आहे मी थोडीशी हाताने तोडून घेतली आहे। दोन लाल मिरच्या त्या पण मी हाताने तोडून घेते, म्हणजे फोडणीमध्ये त्या बियांचा स्वाद उतरतो। आणि आता त्याच्यात मी हिंग घालते। आणि आता ही फोडणी मी त्या दह्यावर घालते। दही कितपत गोड आंबट आहे याप्रमाणे साखर घालायची, ती ऐच्छिक आहे। माझं घरचंच दही आहे तरी पण मी अगदी पहा 1 चिमूटभर साखर घालते आहे, कारण त्या चिमूटभर साखरेची एक छान चव येते, चांगला स्वाद येतो। त्याच्यानंतर चवीनुसार मीठ, मी सेंधव मीठ वापरते आहे, तुम्ही कोणतंही मीठ वापरू शकता। याला छान मिक्स करून घ्यायचं। आणि नेहमी तेलाच्या आणि तुपाच्या फोडणीमध्ये तूप असं खूप एकदम गरम होऊ नाही द्यायचं, नाहीतर ते जळून जातं। आता हे सगळं छान मिक्स झालेलं आहे आपलं। आता यामध्ये आपल्याला या दह्याला अर्धी वाटी दही असेल तर त्याला किती पनीर लागतं आहे ते आपण आता मी तुम्हाला सांगते। वाटीने मी अर्धी वाटी दही घुसळून घेतलं होतं, त्यात मी पाव वाटी पनीर टाकते आहे, छान बारीक किसून घेतलेलं आहे। पनीरचे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। हे पहा, छान आपलं पनीरचं रायतं तयार। तुम्हाला जर जास्त पनीर आवडत असेल ना तर तुम्ही ते देखील घालू शकता। मी देखील अजून यात तुम्हाला टाकून दाखवू शकते, अजून 1 टीस्पून। तरी बघा, कळतच नाही आपल्याला की आपण यात पनीर घातलेलं आहे। असं वाटतं हे काहीतरी दह्याची कोशिंबीर, दह्याचं रायतं किंवा दही भात कर्ड राईस आहे ना
तसं दिसायला हे सगळं दिसतं. चवीला मात्र अप्रतिम लागतं आणि हलकं फुलकं, नुसतीच कधी भूक लागली तरी एवढंच खाण्यानी एकदम पौष्टिक, पोटभरीचं असं हे पनीरचं रायतं. सोपं, चवीला सुंदर. हे तुम्ही पण करून बघा. आजचं हे पनीरचं हे जे रायतं आहे हे मी तुम्हाला एरवी नेहमी नॉर्मल जेवणात खाण्याचं दाखवलेलं आहे, पण उपासाला सुद्धा आपण हे करू शकतो. आता मी उपासाच्या इथे तुम्हाला दाखवते. उपासाच्या याच्यासाठी काय, तुपाचीच फोडणी करायची. साजूक तूप 1/2 टीस्पून, मी जे प्रमाण घेतलं त्याचंच प्रमाण सांगते. 1 टीस्पून मी तूप घेणार, 1/2 टीस्पून जिरं, साखरसुद्धा इथे चवीनुसार, मीठ चवीनुसार, आणि हिरवी मिरची किती तिखट आहे त्याप्रमाणे 1 हिरवी मिरची, आणि दहीसुद्धा सेम असंच घुसळून त्यात पनीर घालायचं. म्हणजे उपासाचं पनीरचं रायतं तयार. नवरात्रात देखील तुम्ही हे रायतं छान आनंदाने खाऊ शकता, ज्यांना उपास आहे त्यांचं. चला तर मग ही डिश तुम्हाला माझी कशी वाटली हे मला तुम्ही प्रतिक्रियांनी सांगा. एकदम सोपी 5 मिनिटात होणारी अशी डिश आहे. तुम्ही करून पहा. उपासाची करायची असेल तर या नवरात्रातच तुम्ही नक्की ट्राय करू शकता, आणि एरवी पण अशी करायची असेल तर हे असं रायतं. तुम्हाला आवडलं असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा. माझ्या या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.